शुभविवाह या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागामध्ये भूमी आकाशला सांगत असते, म्हणजे अर्धवट माहिती देऊन मला न घरच्यांना आणि तुला पॅनिक नाही करायचं आहे, पण जे मी पाहिलं ना त्यावरून मला तुला सत्य सांगायलाच पाहिजे। आकाश म्हणतो, भूमी काय झालंय, तू जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बरं। यावरती भूमी म्हणते, मी जे पाहिलं ना या सगळ्याचा संबंध भाटेगावच्या समुद्र किनाऱ्यावरती झालेल्या बोटीच्या अपघाताशी आहे। आता मात्र आकाशला तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो आणि त्याला आठवतं भूमी आणि आकाश या दोघांनाही जाळण्यासाठी जो सगळा घाट रचलेला असतो ते चित्र आकाशच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आकाश म्हणतो, तू काय पाहिलंस? यावरती भूमी सांगते, एक माणूस आला होता, एक माणूस आला आणि तो आपल्या घरच्यांच्या सोबत त्या विषयावरतीच बोलत होता, पण त्या सगळ्यावरून मला एवढाच आशय समजला की त्या व्यक्तीने हा बोट अपघात घडवून आणलेला आहे किंवा त्या व्यक्तीचा या अपघाताशी संबंध आहे आणि ते सगळं आपल्या घरातून कोणीतरी ऑपरेट करतंय। यावरती आकाश म्हणतो, काय? भूमी सांगते, हो, पण कशी सिच्युएशन हँडल करायची ते तू बघ आकाश। असं म्हणत भूमी आकाशला घडलेला सगळा प्रकार सांगते। त्यानंतर मग मात्र इकडे रागिणी अभिजित सोबत बोलत असते आणि ती म्हणते, घे, उद्योग केलेस ना, आता हे पैसे नेऊन ताबडतोब त्याला दे। आणि हे वाक्य ऐकायला तिकडे आकाश पोहोचतो आणि पैसे नेऊन दे म्हटल्यावर ते आकाश म्हणतो, आत्या, अगं कॅश मध्ये पैसे कोणाला द्यायचे आहेत? मग रागिणी थोडीशी गडबडते, पण दुसऱ्या क्षणाला आता मात्र खोटारडी रागिणी सावरते आणि म्हणते, अरे ते केणी आहेत ना आपले, त्यांच्याकडून आपण माल घेतोय, रॉ मटेरियल, त्यांना यावेळेला कॅश मध्ये पैसे हवे होते आणि म्हणून त्यांना मी कॅश मध्ये पैसे दिले, बाकी काही नाही। पण तू कसा काय इकडे आलास? यावरती आकाश म्हणतो, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे ना भाटेगावच्या अपघाताबद्दल। रागिणी म्हणते, काय? यावरती आकाश म्हणतो, हो, भूमीने आज एका माणसाला पाहिलं, तो आपल्या घरातल्या कुणासोबत तरी भाटेगावच्या अपघातासोबत बोलत होता। यावरती भूमी म्हणते, हो, आणि मी त्या व्यक्तीचा चेहरा नाही पाहिला, पण तो जो माणूस जे काही सांगत होता ते सगळं मी ऐकलं। आता त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला नाही म्हटल्यावरती रागिणी सुटकेचा निश्वास सोडते। यावरती भूमी सांगते, तो अपघात या घरातल्याच कोणीतरी घडवून आणलाय अशा पद्धतीचं मी वाक्य ऐकलेलं आहे। म्हणजे ती व्यक्ती बोलत होती तेव्हा दुसरी व्यक्ती तिला सांगताना मी ऐकलं की हे सगळं गुप्त राहिलं पाहिजे, हे सगळं कुणी घडवलंय हे मला माहित नाही, पण या घरातून सूत्र हल्लेत इतकं मात्र नक्की। असं म्हणत आकाश आणि भूमी चुकीच्या व्यक्तीकडे येऊन चुकीची माहिती सांगितल्यावरती रागिणी म्हणते, काय? या घरातून? मग मात्र आता इकडे लगेचच अभिजित बोलतो, अरे पण या घरात तू राहतोस, मी राहते, आई राहतो, अथर्व राहतो, आपल्यापैकी कोण हे करणार? यावरती रागिणी नाटक करत म्हणते, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपल्या नोकरांपैकी कोणाचं हे काम असू शकतं? तुला माहितीये का भूमी, म्हणजे त्यावेळेला किती वेळापूर्वी तू हे सगळं बघितलंस? भूमी सांगते, साधारण अर्ध्या तासापूर्वी। यावरती मग मात्र रागिणी म्हणते, अगं तुला माहितीये का, अर्ध्या तासापूर्वी इथून न शोभायात्रा गेली होती, मग त्यातलाच एखादा माणूस तुला गेट वरून जाताना दिसला असेल, तुला उगाच असं काहीतरी वाटलं असेल। भूमी म्हणते, नाही, त्या गेट वरून नाही, तर तो माणूस घरात आला होता। रागिणी म्हणते, कसं शक्य आहे? अगं तू म्हणतेस तो माणूस घरात आला, कुठून आला बरं तो माणूस, सांग बरं। यावरती भूमी सांगते, गेटवरून आला असेल। रागिणी म्हणते, असेल नको, तुला 100% खात्री आहे का तो गेट मधून आला? भूमी म्हणते, हो, बहुतेक गेट मधून आला असेल। रागिणी म्हणते, मग तू मला एक गोष्ट सांग, जी कोणी माणसं चुकीची कामं करतील ती गेट मधून कशी काय येतील? असं म्हणत रागिणी आता भूमीला खोट्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेला तिकडे आता ती नोकरांना बोलवते। नोकरांना बोलवल्यावरती मग मात्र रागिणी म्हणते, तुम्ही अर्ध्या तासापूर्वी नैवेद्य घेऊन बाहेर गेला होतात आणि तू गुढीचं हे करण्यासाठी गेला होतास, मग अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला कोणी व्यक्ती घरात आलेली दिसली का किंवा कोणी जाता दिसली का? यावरती दोघं म्हणतात, नाही मॅडम, आम्हाला काहीच दिसलं नाही। रागिणी म्हणते, नीट आठवून सांगा, कारण भूमी मॅडमनी कुणाला तरी पाहिलेलं आहे। यावरती मग मात्र ते सांगतात, नाही, आम्ही कुणाला बघितलं नाही। रागिणी विचार करते, मुद्दामच त्यांची साक्ष मी काढलेली आहे, कारण यांनी कुणाला बघितलेलंच नसणार आहे। ही दोघं आधी आली होती आणि तांडेल नंतर आला होता। त्यामुळे रागिणी आता भूमीला असं भासवण्याचा प्रयत्न करत असते की भूमीला भास झालाय आणि भूमी हे सगळं भासाच्या बळात इमॅजिन करून बोलते आहे। रागिणी म्हणते, नाही ग भूमी,
तू काहीतरी मनामध्ये तुला भास झाला असेल. भूमी म्हणते नाही आत्या, मी ना प्रत्यक्ष त्याला पाहिलं. भूमी पण किती हट्टी, ती आपण भास झालाय हे मानायला तयारच नसते. भूमी म्हणते एक काम करूया का, म्हणजे तो गेटवरून आलाय ना, मग गेटवरच्या वॉचमनला विचारूया का. वॉचमनने कदाचित एंट्री करून ठेवली असेल किंवा वॉचमनला तो माणूस दिसला असेल. साधारण ना कोळ्यासारखा वेश घातलेला तो माणूस होता आणि मी त्याला पाहिलं लपून छपून येताना. असं म्हणत भूमी आता इकडे वॉचमनची जबानी काढण्यासाठी बाहेर येते आणि मग मात्र रागिणी हादरते आणि डोक्याला हातच लावून बसते. आता मात्र आकाश, भूमी, आजी सगळेजण खाली येतात आणि वॉचमनला बोलवलं जातं. त्यावरती भूमी म्हणते दादा, आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक कोळ्याचा ड्रेस घातलेली व्यक्ती इथे आली होती, तुम्ही नोंद करून ठेवली असेल ना. यावरती वॉचमन म्हणतो नाही मॅडम, अशी कोणतीही व्यक्ती आली नव्हती. यावरती भूमी म्हणते असं काय करताय दादा, तुम्ही नोंद केली असेल ना, किंवा तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का. यावरती वॉचमन म्हणतो नाही नाही, मी कुठे बाहेर तर गेलोच नव्हतो, पण कोणी आलं पण नव्हतं. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता मात्र अभिजितला आठवतं काही वेळापूर्वी त्यानेच आता या वॉचमनला मॅनेज केलेलं असतं. तांडेल जाताना वॉचमनने पाहिलेलं असतं. त्यावेळेला आता मात्र अभिजितने त्याला सांगितलं असतं, काय रे तू असं कोणालाही रॅन्डमली आत सोडतोस का, आईला कळलं तर किती वा जाईल, तुझी नोकरी जाईल. यावरती वॉचमन म्हणतो नको नको दादा, तुम्ही प्लीज मॅडमला काही सांगू नका. त्यावरती अभिजित म्हणतो ठीक आहे, मी नाही सांगणार, तू पण सांगू नको. असं म्हणत त्याने आता वॉचमनला ऑलरेडी मॅनेज केलेलं असतं. त्यामुळे घाबरलेला वॉचमन असं कोणी आलंय सांगितलं तर आपली नोकरी जाईल म्हणून गप्प बसतो आणि रागिणीकडे पाहून इशारा करतो. रागिणी पण डोळ्याने इशारा करते, जे करतोयस ते बरोबर करतोयस. वॉचमन म्हणतो नाही मॅडम, असं काहीच नाहीये, कोणी आलं नव्हतं तर मी कसं सांगू कोणी आलं होतं म्हणून. आकाश म्हणतो एक काम करूया का, आपण याचं रजिस्टर चेक करूया का. रजिस्टर चेक केल्यावरती आपल्याला कळेल की कोण खरंच आलं होतं की नाही. आकाश जाऊन तिकडे रजिस्टर चेक करतो, पण रजिस्टर मध्ये नाव ऑलरेडी नसतं, कारण तो माणूस फसवून तिकडे आत आलेला असतो. त्यामुळे रजिस्टर मध्ये नाव नसतं, पण भूमीला आठवत असतं मी पक्क पाहिलेलं आहे त्या माणसाला आत येताना. भूमी म्हणते मी खरंच पाहिलं होतं त्याला. यावरती मग मात्र आता भूमी सांगते आपण एक काम करूया का, तो ज्या दिशेने गेला ना त्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाते. तो कुठे गेला, कुठच्या रूम मध्ये शिरला, ती व्यक्ती त्याला कुठच्या रूम मध्ये भेटली हे मी दाखवते. असं म्हणत भूमी त्या रूम कडे येते, पण पाहते तर काय, त्या रूमला लॉक लावलेलं असतं. भूमी म्हणते माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच इथे आले होते तेव्हा ही रूम उघडी होती आणि ते दोघही जण आतमध्येच गप्पा मारत होते, मी स्वतः पाहिलंय ना सगळं. रागिणी विचार करते, अगं मूर्ख मुली, तू पाहिलं असलंस ना तरी सुद्धा मी हे सगळं माझ्या पद्धतीने अचूक हँडल केलेलं आहे. तुझ्यापर्यंत कधीच ही बातमी येऊच देणार नाही की इकडे कोण होतं काय होतं, कारण तो व्यक्ती गेल्यावरती मी ताबडतोब लॉक लावलं आणि चावी न ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी नेऊन ठेवली. तुला कसं काय हे सगळं सापडणार, असा विचार करत रागिणीने बरोबर अचूक प्लॅनिंग केलेलं असतं. मग रागिणी म्हणते आई तू मला एक गोष्ट सांग, या रूमची चावी कुठे असते, तुझ्याकडे जुन्या चाव्यांचा जुडगा आहे त्याच्यात ना, मग आज सकाळपासून कोणीतरी ती चावी घेतली होती का, आठव बरं. आजी म्हणते नाही, खरंच कोणी चावी नव्हती घेतली. यावरती रागिणीचा डाव यशस्वी होतो. रागिणी म्हणते भूमी, अगं जर चावीच कोणी नाही घेतली तर इथे कोण कसं आलेलं असणार आहे. भूमी बाळा, तू न कामाचा खूप खूप स्ट्रेस घेतलेला आहेस, तू एक काम कर बरं, तू जास्त कामाचा विचार करू नकोस. मला असं वाटतंय तुझं ना आत्ताच तब्येतीतून बाहेर आलीस की नाही मोठ्या आजारपणातून, त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. सारखं डोक्यामध्ये तेच विचार असतील ना तर आपल्याला तसंच भासायला लागतं. यावरती भूमी ठाम असते की नाही, मी जे पाहिलं ते सत्य होतं, पण रागिणी तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते आणि तू जो पाहिलास तो भास होता हे भूमीलाच नाही तर आजी आणि आकाशला पण सांगण्याचा प्रयत्न करत असते. मग आजी म्हणते भूमी बाळा, तू स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, या सगळ्यामध्ये तुझी तब्येत जपणं महत्वाचं आहे, म्हणून आधी तू सगळ्या स्वतःची तब्येत जप बरं, तू स्वतःला खरंच त्रास करून घेऊ नको. असं म्हणत इकडे आता आजी सुद्धा भूमीला तू आराम कर असं सांगायला लागते. रागिणी म्हणते हे बघ, कामाचा जास्त व्याप आहे ना तुझ्या डोक्यावरती, म्हणून कदाचित तुला सारखं तेच वाटत असेल. असा विचार करत ती विचार करते काहीही करून या भूमीचं जरा सावधच राहायला पाहिजे, म्हणजे हिथं आता आल्यावरती सुद्धा हिचं लक्ष जरा जास्तच चाललंय इकडे तिकडे. असा विचार करत ती आत निघून जाते आणि आता आजी सुद्धा भूमीला समजावून आत जाते. पण आकाशच्या डोक्यातून हा विषय काही जाता जात नसतो. आकाश विचार करतो खरंच भूमीला भास होतोय, म्हणजे काल ज्या वेळेला CID आले त्यावेळेला
त्या बोटीचा विषय निघाला होता, भाटेगावच्या बोटीचा विषय निघाला होता, तेव्हा सुद्धा भूमी बोलत होती. मग खरंच हा तिचा भास असू शकतो का, की खरंच काहीतरी चुकीचं घडतंय? म्हणजे आत्या बोलते ते खरं आहे की भूमी बोलते ते खरं आहे? मग सगळेजण निघून गेल्यावरती इकडे आता भूमी सांगते, आकाश तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच सांगते हा काही भास वगैरे नाहीये, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे हे सगळं घडताना. आकाश तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. आकाश म्हणतो, भूमी तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत आकाश आता भूमीला समजवतो, पण त्याच्या डोक्यामधून कोण खरं कोण खोटं हा विषय जाता जात नसतानाच अजून एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे भूमी आता रागिणीच्या रूम मध्ये जाते. ते सगळं पौर्णिमा पाहते आणि इकडे सांगायला येते, आई आई लवकर चला, आजीने सगळ्यांच्या रूमच्या चाव्या तिजोरीच्या भूमीकडे दिल्यात आणि ती सगळ्या कपाट साफ करते आहे. त्याच वेळेला भूमी महाजन या सहीची आता मात्र फाईल भूमीच्या हातात सापडल्यावरती, भूमी महाजन माझीच सही आहे ही, पण मी भूमी महाजन नाव का लिहिलंय? भूमीला चक्कर येते, भूमी खाली पडते. तोपर्यंत आकाश येतो, भूमीला म्हणतो काय झालं? भूमी म्हणते प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझ्या सह्या कशा? नक्की काय आहे हा प्रकार? आता आकाश भूमीला सत्य सांगणार का? भूमी समोर सगळा प्रकार येणार का? पाहणं रंजक ठरणार.